चला 20 तारखेला मतदान होतं। गावातल्या प्रत्येक शाळेमध्ये नेता गेला, प्रत्येकानं असं बोट करून आपला लोकशाही बळकट करण्याचा फोटो टाकला। पण लोकशाही बळकट केली आपण, मतदानाचा हक्क छान पद्धतीने बजावला, त्याबद्दल सर्वांचं मनस्वी अभिनंदन। पण ज्या शाळेमध्ये तुम्ही गेलात, ज्या शाळेमध्ये तुम्ही शिकला होतात, आज त्या शाळेमध्ये गेल्यावर त्या शाळेचे पत्र कोलमडलेले आहेत, त्या शाळेचा रंग उतरलेला आहे आणि आपल्याकडे पैसा आलाय म्हणून आजूबाजूला 2-3 किलोमीटरवर किंवा मोठ्या शहरामध्ये गडगंज मोठमोठ्या इमारती, त्या इमारती असणारे निलगिरीचे झाडं, अशोकाची झाडं, शाळेवर असणारे डिजिटल बोर्ड, शाळेचा रंग, शाळेची रंगरंगोटी, त्या ठिकाणचं शाळेत जाणारं लेकरू, त्याच्या पायातले सॉक्स, त्याच्या पायातला शूज, त्याच्यानंतर त्याच्या गळ्यातला टाय, त्याचे पांढरे शुभ्र कपडे आणि त्याच्या चेहऱ्याची जे काही ठेवण असेल, ह्या प्रत्येक गोष्टीचा आपण विचार केला। आणि त्याच बाजूला कुठतरी गोरगरिबाचं लेकरू आहे, ज्या लेकराच्या पायात बूट नाही, चप्पल नाही, ज्या लेकराच्या डोक्याला लावायला खोबरेल तेल भेटलं नाही, त्या माईनं गोड तेल लावलं आणि तो असा भांग पडला की वारा वावधानामध्ये तो भांगाचा केस हल्ला नाही। त्या परिस्थितीतून आपण गेलोत, ज्या शाळेमध्ये मतदानाला गेलोत, तेव्हा आठवलं की ती फरची तुटलेली आहे, ते पत्थर डगळमगळलेलं आहे, त्या ठिकाणचा रंग उडालेला आहे, त्या ठिकाणच्या भौतिक सुविधेचा है ना जो नाही पाहिजे तो नायनाट झालेला आहे। ज्या ठिकाणी आपण बसत होतो तिथं आज गुरंढोरं बांधल्या जात आहेत, त्या ठिकाणी काही लोकांच्या पत्त्याचा डाव बनलेला आहे, काही जुगारींचा डाव बनलेला आहे, आजूबाजूला जे काही मद्यपेय आहेत त्यांच्या रिकाम्या बॉटला पडलेल्या आहेत। आणि मग कुठतरी त्या शाळेची ही वाईट दुरावस्था पाहून कालच्या दिवसात तरी तुमच्या डोक्यात थोडा विचार यावा की यार ही शाळा टिकली पाहिजे होती। आणि म्हणून मी माझा विचार केला की ज्या शाळेत आपण शिकलो होतो, ज्या शाळेत बसलो होतो, त्या शाळेच्या भौतिक सुविधेसाठी मी माझ्या वतीनं 50,000 रुपये माझ्या गावातल्या शाळेसाठी देऊ केले आहेत। तुम्हालाही विनंती आहे, आज आपले दिवस बदललेत, येणाऱ्या काळात कसे येतील सांगता येत नाही, पण आपल्या गावातली शाळा तरी छान पद्धतीनं दिसली पाहिजे, यासाठी तुम्ही देखील फुल न फुलाची पाकळी म्हणून शाळेसाठी देसाल, ही एक तुमच्याकडून माफक अपेक्षा। ज्या ठिकाणी उमेदवार आहे ना तुम्ही मतदानाला गेलात, ज्या ठिकाणी तुम्ही फोटो टाकलात, तुम्हाला 5 वर्षाच्या कालावधीमध्ये थोडी वाटू द्या आणि ज्या शाळेत तुम्ही पुन्हा मतदानाला जाणार आहात ती शाळा अतिशय दिमाखात तुमच्या गावाचा अभिमान म्हणून उभी टाकेल अशी तुमच्याकडून अपेक्षा करतो। काय ती व्यवस्था झालेली, काय त्या शाळेमध्ये की आज भारत खऱ्या अर्थानं विज्ञानाशी तडजोड करत असताना आपण की समृद्ध भारत बनणार आहे या आशेनं आज ज्या शाळेमध्ये आम्ही गेलो त्या शाळेमध्ये फळा नाही आणि फळा नाही म्हणून जर भिंतीवर काळा रंग सावरून त्यावर शिक्षकांना शिकवावं लागत असेल तर मग खरंच आपली प्रगती झाली आहे का? म्हणजे गावाचा विकास किंवा तुम्हाला जो नेता तुम्हाला पुनश्च निवडून द्यायचा आहे किंवा निवडून येणार आहे किंवा ज्याच्याबद्दल तुम्ही आशा आकांक्षा बाळगलेल्या आहेत त्या नेत्याबद्दल पाहत असताना ज्या शाळेत तुम्ही मतदानाला गेलात त्या शाळेचा थोडा विकासच पहा आणि त्यावरच प्रश्न विचारा की 5-10 वर्षामध्ये काय बदल झालाय, 70 वर्षामध्ये काय बदल झालाय, असे प्रश्न स्वतःला विचारा। येणाऱ्या काळात माझी एक विनंती आहे, गावातल्या प्रत्येक लोकांनी लोकवर्गणीतून प्रत्येकाचे धार्मिक स्थळं मोठमोठे केलेत तर थोडी वाटू द्या, त्याच लोकवर्गणीतून गावातली शाळा टिकली पाहिजे, गोरगरिबाच्या लेकरांना ज्ञान मंदिरात योग्य ज्ञान मिळालं पाहिजे, यासाठी तुम्ही आम्ही एकत्र येऊया। प्रत्येकच ठिकाणी शासन व्यवस्था लोकप्रतिनिधी जबाबदार नसतो, कुठं कुठं लोकांचं चुकतंय। 10ची पिऊन 90चा डायलॉग मारून गावातल्या शिक्षकावर दाबदडपण करण्यापेक्षा त्या गावातल्या शाळेसाठी तुझं काय योगदान आहे, तू कधी शाळेची रंगरंगोटी केली का, शाळेची स्वच्छता केली का, हाही प्रश्न कुठतरी स्वतःला विचारा। म्हणून उद्या निकाल आहे, कोण निवडून आला आणि कोण आला नाही यानं आपल्या आयुष्यात लय मोठा फरक पडणार नाही। त्याच्या मिरवणुकीत नाचताना आपल्या बाजूच्या सोबत हेवा देवा ठेवून बिनाकामीच्या अविरहित भाषा, त्याच्यानंतर फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअपच्या पोस्ट यानं पोट भरत नाहीये। आपल्या घरात करता धरता आपला बाप आणि आपली माय आहे, तिच्या स्वप्नासाठी आपल्याला झगडायचे म्हणून कोणाची पोस्ट, त्याच्यानंतर कोणाचं बॅनर, त्याच्यानंतर जिरवली का नाही असे आगळे वेगळे डायलॉग ठेवून आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या धार्मिक भावना, जातीय भावना किंवा शेजारी ज्या भावना असतील त्या दुखणार नाहीत याची काळजी घ्या। आपण एक आहोत ही भावना ठेवा, 1-2 महिने बरं वाटते, नंतर पुन्हाही आपल्या लोकांसोबत कामं पडतात, कुठला नेता आपल्याला वाचवायला येत नाही। उद्याच्या मिरवणुकीत नाचताना आगळे वेगळे इशारे करताना कोणाच्याही भावना दुखावणार नाही याची काळजी घेसाल आणि 5 वर्षात ते नेते पुन्हा निवडणुकीला आपल्या गावात मतदानाला येतील, जे श्रीमंत असतील आपल्या गावातल्या शाळेमध्ये मतदानाला जातील, त्यांनी थोडी मनाला वाटू द्या आणि त्या शाळेसाठी थोडाफार निधी काढा, त्या शाळेची रंगरंगोटी करा, भौतिक सुविधा निर्माण करा। आजूबाजूला हे लेकरं बसलेत, त्याच्यानंतर हा युवक
वर्ग गावात पोहोचलाय, प्रत्येकाच्या हातात मोबाईल आलाय, 2 GB डाटा त्याच्याकडे आहे, त्याच्यामुळे त्याला घरातल्या आट्याचा प्रश्न पडेना, त्याला मिरची मिठाचा प्रश्न पडेना आणि म्हणून शासनाने याकडेही लक्ष द्यावं. गावात कुशल कामगार निर्माण करावेत, त्या लेकरांच्या हाताला काम द्यावं. गावातली शाळा तिच्यावर देखरेख ठेवण्यासाठी जसं ग्रामपंचायतीला सेवक नावाचं पद आहे, तसं प्रत्येक शाळेसाठी सेवक पद धरून त्या शाळेचा विकास व्हावा, त्या शाळेची देखभाल व्हावी. म्हणजे आज पहा, लोकशाही बळकट करण्यासाठी आपण गेलोत, पण अशा ठिकाणी आपल्याला मतदानाला जावं लागलं. त्या शाळेमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती, बाथरूमची व्यवस्था नव्हती, आणि ही का नाही याचा प्रश्न शासनाने स्वतःला विचारावा. मग ज्या शाळेतून तुम्हाला ज्या पदावर जायचे, जिथं मतदान होते, ती वास्तू तरी तुमच्या हातातून चांगली व्हावी अशी इच्छा आकांक्षा 5 वर्षासाठी तुम्ही बाळगसाल. गावातल्या लोकांनी देखील एकत्र होऊन गावाच्या शाळेसाठी काहीतरी आगळा वेगळा प्लॅन करसाल. जे लोकप्रतिनिधी गावातल्या शाळेत मतदानाला गेलेत, तुम्हाला पण थोडी वाटू द्या. आपल्याकडे गळगंज प्रॉपर्टी आहे, त्याच्यातला थोडाफार हिस्सा गावातल्या शाळेसाठी खर्च करून, गावातली शाळा ही गावाचा अभिमान आहे म्हणून ती शाळा दिमाखात छान पद्धतीने उभी करसाल. कुठंतरी इंग्रजी स्कूलकडे जाणारा लोंढा या शाळेकडे यायचा असेल तर शाळेच्या भौतिक सुविधा बरोबर कराव्या लागतील. त्या ठिकाणी डिजिटल बोर्ड आणावे लागतील. शाळेमध्ये जे अत्याधुनिक उपकरणं असतील त्याचा वापर करावा लागेल आणि शाळेतल्या लेकरांना शिस्त, शाळेचा टायमिंग, शिक्षक देखील अपडेट व्हावे लागतील. हे करायचं असेल तर गावातल्या लोकांनी गावातल्या शाळेवर लक्ष द्यावं, गावातली शाळा आपली समजावी. कारण मी असेल, गावातले लोकप्रतिनिधी असतील, काल परवा सहज अनावधानानं गाड्या घोड्या घेऊन मतदानाला कार्यकर्ते नेते असतील ते यांची लेकरं मोठमोठ्या शाळेत आहेत, पण आपल्या गोरगरिबाचे लेकरं आजही त्याच शाळेत आहेत. म्हणून ती शाळा आपल्याकडून आपण टिकवावी म्हणून आपण आपल्या लोकवर्गणीतून का होईना ती शाळा छान करूया असा संकल्प धरूया. मी माझ्या गावातल्या शाळेसाठी आज या ठिकाणाहून 50,000च्या भौतिक सुविधेसाठी मी देऊ केलंय. तुम्ही पण तुमच्या शाळेसाठी काही देसाल आणि आपल्या शाळा टिकवसाल अशीच तुमच्याकडून एक माफकापेक्षा उद्या कोणी निवडून येवो, आपण आपल्यातले मतभेद निर्माण होणार नाही याची काळजी घेसाल. जय हिंद, जय महाराष्ट्र.